पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे आहेत आणि पुढच्या वेळेसही त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. असं असताना अजितदादा गटाच्या आभा पांडे मैदानात उतरलेल्या आहे, निवडणुकी तयारी करते. माझ्यासोबत कृष्णा खोपडे आहे. कृष्णा भाऊ, कसं बघता याच्याकडे? तुम्ही महायुतीत आहात, तुम्ही सिटिंग आमदार आहात, सिटिंग हिटिंगचा फॉर्म्युला आहे, असं असतानाही नाही, ज्यांना पूर्व नागपूरमधून चुनाव लढायचा आहे त्यांचे आम्ही स्वागतच करणार आहोत. परंतु ज्या पद्धतीनं जातीवादी जहर फैलवण्याचं काम या पूर्व नागपूरमध्ये होत आहे, मी सुद्धा अनेक वर्षापासून या पूर्व नागपूरमध्ये कार्यरत आहो. मी 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि तिसरी टर्म माझी आमदारकीची आहे. परंतु पूर्व नागपूरमध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कधीच पाहिलं नाही. ज्याला लढायचं असेल लोकशाही पद्धतीनं, ज्याला लढायचं असेल त्यांनी लढावं. ते युती धर्म पाडो का नाही पाडो, त्यांची अगर इच्छा असेल तर लढावं. आणि ते पाहिलं आहे आपण का 2014मध्ये बी त्या मध्य नागपूरमध्ये चुनावच्या रिंगणामध्ये होत्या आणि 3-3.25 लाखाच्या मतदानामध्ये त्यांना सिर्फ 4,000 होतं त्यावेळेस मिळाले होते. आणि त्यांनी चुनाव लढायचं आमचे काही हे नाही आहे. त्यांनी बिलकुल बिंदासमध्ये चुनाव लढा. आम्ही पूर्व नागपूरची जनता त्यांचं स्वागतच करू. परंतु चुनाव लढताना त्यांनी त्या जे भाषेचा उपयोग करतात हे जरा आम्हाला लोकाली योग्य वाटत नाही. आणि लोकशाही पद्धतीने त्यांनी चुनाव लढावं, आमची काही हरकत नाही. त्यांनी बिंदास चुनाव लढावं. त्या काही विरोधी पक्षाच्या नाही, महायुतीचाच घटक पक्ष आहे. अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी तुमच्यासोबत आहे, ते उपमुख्यमंत्री आहे तुमच्या सरकारमध्ये. त्यांच्या पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी आहेत, त्या तयारी करत आहेत आणि त्या ठाम आहेत. त्या म्हणते मी लढणार, कारवाई झाली तरी. आता महायुतीचे घटक राज्यामध्ये युती आहे आणि त्यांनी आपल्या विवेकबुद्धीचा विचार करून निर्णय घ्यावा. तुमची काय मागणी? तुम्ही काही नाही, आमची काहीच मागणी नाही आहे. त्यांना लढायचं तर बिलकुल बिंदासमध्ये लढावं, काही फरक पडत नाही. त्यांनी होर्डिंग्सही लावले शहरात, परिवर्तन होणार पूर्व नागपुरात म्हणून. आता त्यांनी स्वतःमध्येच परिवर्तन करून टाकलं तर तेच जास्त राहील. स्वतःमध्ये त्यांनी परिवर्तन केलं तर तेच जास्त राहील. त्यांनी हे सांगावं का ते एवढ्या वर्षापासून ज्या भागातल्या नगरसेविका आहे त्या भागामध्ये इतक्या वर्षामध्ये त्यांनी एखादं तरी प्रोजेक्ट आणलं का? मी जेव्हा नगरसेवक त्या भागातला होतो तर त्यांच्या घरासमोरचा रस्ता मीच बनवून दिला सिमेंट कॉन्क्रीटच्या. एवढ्या वर्षानंतर त्यांनी एखादं तरी काम सांगावं, एखादं तरी प्रोजेक्ट त्यांनी सांगावं का आपल्या प्रभागामध्ये त्यांनी आणलं का? आणि ते पूर्व नागपूरमध्ये चुनावची तयारी करत आहे. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. परंतु ते आघाडीचा धर्म पाडते का नाही पाडत ते अजितदादा पाहत बसेल, त्याच्या आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. परंतु ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस पूर्व नागपूरमध्ये चेहरा बदलत चालला आहे. 2009मध्ये एक होते, 2014मध्ये दुसरे आले, 2019 माझ्या विरोधामध्ये, 9, 14, 19 या तिन्ही चुनावामध्ये चेहरे बदलले आहे. आणि बाकी पक्षाला बी चिंता आहे का पूर्व नागपूरमधून चुनाव लढायचं का नाही लढायचं. जे लढणार होते आता ते सगळे तितर होऊन गेले. त्यांची इच्छा चुनाव लढायची नाही आहे. आता नवीन लोक चुनाव लढण्यासाठी येत आहे. निश्चित स्वरूपात त्यांनी चुनाव लढावं. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटले की अजितदादा पाहत बसेल त्यांनी बंडखोरी, तुम्ही तुमच्या पक्षाकडे तक्रार करणार की महायुतीत बंडखोरी नुकसान होऊ शकतं कुठेतरी? नाही, मी पक्षाकडेही तक्रार करणार नाही. पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी मी चर्चा करणार नाही. महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर त्यांनी पाळावं. आपल्या विवेकबुद्धीचा विचार त्यांनी करावा आणि त्यांना चुनाव लढायचं असेल तर चुनाव लढावं. त्या पाडणार नाही म्हणजे दादा गट पाडणार नाही तर भाजपही जसे तसं उत्तर काही मतदारसंघात तसंच तुमचे कार्यकर्ते राहू शकतात? नाही, आमच्या पक्षाची संस्कृती आहे का युतीच्या धर्माच्या पालन आपण केलं पाहिजे. ही भारतीय जनता पक्षाची तुम्ही महाराष्ट्रामध्ये बी पाहिलं असेल, आता लोकसभेमध्ये बी तुम्ही पाहिलं असेल, जिथं युतीचे उमेदवार होते तिथं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तिनिशा काम केलं आहे. आता हे युतीचा धर्म पाळते नाही पाळत हे त्यांच्या विवेकबुद्धीचा सवाल आहे. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.